नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना आता लवकरच चालू होणार आहे. तर आपण या श्रावण महिन्यामध्ये कोणती अशी स्वामी सेवा करू शकतो की जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील व दुःख सहन करायची आपल्याला ताकद आणि हिंमत येईल. खरं तर आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक समस्या ह्या आपल्या प्रारब्धाचा तो भाग असतो. पण आपण मनापासून स्वामींची जर सेवा केली तर नक्कीच आपलं प्रारब्ध बदलायची ताकद ही फक्त भगवंतामध्येच असते. तर आपण या श्रावण महिन्यामध्ये कोणती सेवा करू शकतो, तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो. यासोबत आपल्याला गुरुवार हा उपवास करायचा आहे. स्त्रिया किंवा पुरुष दोघंही हा उपवास आपण करू शकता. साधी आणि सोपी मांडणी करायची आहे. छानपैकी पाठ आपल्याला मांडायचा आहे, त्यावर लाल वस्त्र टाकायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ आणि नित्यसेवेचं स्तोत्राचं पुस्तकही हवे. सोबत आपल्याला कोणताही स्वामींचा फोटो असो, मूर्ती असो तरीही आपल्याला ते चालेल. मूर्ती असेल तर आपण नक्कीच स्त्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणून आपण त्या मूर्तीचा अभिषेक नक्की करावा आणि आपल्या सेवेला आपण सुरुवात करावी. तर बघा, आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे श्रावण महिन्यात आणि त्यासोबतच आपल्याला नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला हे स्वामी स्तवन वाचायचं आहे. यानंतर इथे दिलेल्याप्रमाणे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला याचा जप करायचा आहे आणि त्यानंतरच आपण कोणत्याही पारायणाला सुरुवात आपल्याला करायची असती. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घ्यायचा आहे. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय असतात. या 21 अध्यायाचं आपण ज्या वेळेस आपण पूजेला बसतो एक साथ आपल्याला या पूर्ण या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. खूपच लहान लहान या ग्रंथामध्ये अध्याय दिलेले आहे. एकूण आपल्याला 40 मिनिटे हा ग्रंथ वाचायला लागतो. पूर्ण ग्रंथ म्हणजे 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. म्हणजे आपल्याला त्या दिवशी आपलं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होतं. असं आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे. संकल्पयुक्त पारायण केल्याने आपल्याला फळ हे जास्त प्रमाणामध्ये मिळतं. तसेच आपल्याला हे वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे, आरती करायची आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे. तसेच जी आपली कुलदेवी असेल तिचासुद्धा आपल्याला 1 माळ हा जप आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्यसेवेचं स्तोत्र या मंत्रामध्ये याचं या दोन्ही या पुस्तकांचा आपण वापर करून सारामृत या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपलं श्रावण महिन्यामध्ये अतिशय छान रीतीने आपलं हे पारायण पूर्ण होतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या इच्छा या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करतात. जे स्वामी सेवेकरी असतील त्यांनी आवर्जून ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारी तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं. उपवास हा महिलांनी पुरुषांनी दोघांनी जरी गुरुवार केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर चला मग मी व्हिडिओ हा इथेच संपवत आहे. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी सेवेसंदर्भी संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या चॅनलमार्फत देतच राहील. आणि तसंच सांगायचं झालं तर या नित्यसेवा स्तोत्र मंत्रामध्ये वेगवेगळे स्तोत्र आणि मंत्र दिलेले आहे. तर प्रत्येक स्वामी सेवेकरांकडे अशा स्वरूपामध्ये आपल्याकडं हे पुस्तक नक्कीच हवं आहे, जेणेकरून आपल्याला स्वामींची सेवा करण्यात अडथळा येणार नाही. तर चला मी व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.